हां, तर आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2025चा हा पेपर आहे आणि या पेपरातला हा गणिताचा क्वेश्चन आहे. 60 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, 4 वर्षापूर्वी अनिल आणि सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल तर अनिलचे आजचे वय किती? ठीक आहे, तर इथं बघा गुणोत्तर दिलेलं आहे 4:5 आणि 6:7. जर गुणोत्तर दिलेलं असेल तर हे गणित कसं सोडवायचं हे आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय करू, लिहिणार आहोत आपण इथं आज. ठीक आहे, आज कोणाचं, दोघांचे वय अनिल आणि सुनील. ठीक आहे, अनिल आणि सुनील. ठीक आहे, अनिल आणि सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. हे आजचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 4 वर्षापूर्वी म्हणजे आपण मागे येणार आहोत. किती वर्ष? 4 वर्ष. 4 वर्षापूर्वी किती होते अनिल आणि सुनील या दोघांचं वय? ठीक आहे, 4 वर्षापूर्वी आलो आपण, मागे आलो. 4 वर्षापूर्वी अनिलचं वय. ठीक आहे, इथं आपण अनिल लिहू आणि इथं लिहू सुनील. ठीक आहे, अनिल आणि सुनील यांचं वय किती होतं? अनिलचं होतं 4 आणि सुनीलचं होतं 5. ठीक आहे, हे अनिलचं आहे 4 आणि हे सुनीलचं आहे 5. म्हणून हे अनिलच्या इथं आपण लिहिणार आहोत 4 आणि सुनीलच्या इथे लिहिणार आहे 5. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलं आहे, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल. मग पुन्हा 4 वर्षानंतर म्हणजे पुढे जावं लागलं आपल्याला. किती वर्ष? 4 वर्ष. पुन्हा 4 वर्ष. 4 वर्ष अनिल आणि कोण आहे? सुनील. ठीक आहे, किती आहे यांचं? 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे. हे 6 आणि हे 7. ठीक आहे, 6:7 आणि हा 4:5. ठीक आहे, तर आता असं जेव्हा गणित असेल तेव्हा काय करायचं, तेव्हा आपण इथे लिहिणार सुनील आणि अनिल. आपण इथे लिहिणार आहे 4, 5 आणि हे 6, 7 आणि याला करायचं क्रॉस. ठीक आहे, क्रॉस करायचं म्हणजेच काय करायचं, याचा आणि याचा गुणाकार आणि याचा आणि याचा गुणाकार आणि त्या दोघांची वजाबाकी. ठीक आहे, आणि त्यानंतर जे छोटे छोटे आहेत म्हणजे हे जे आहेत याचा गुणाकार करायचा. म्हणजे पाहिजे काय करणार आहे, 4 गुणिला किती? 7. 4 गुणिला 7 वजा हे 5 गुणिला 6. ठीक आहे, मग 4 7 किती झाले? 4 7 28 वजा 5 30. ठीक आहे, आता काय करायचं आहे, इथं आपल्याला इथं या 4 वर्ष हे 4 वर्ष याची बेरीज करायची. 4 आणि 4 किती झाले? 8 वर्ष. 4 आणि 4 8 वर्ष. ठीक आहे, मग आता याची वजाबाकी केली तर किती येते? 30 मधून 28 गेले, याचे राहिले उत्तर आलं 2 वर्ष. ठीक आहे, 30 मधून 28 गेले 2 राहिले म्हणजे हे 2 भाग झाले. हे किती झाले? 2 भाग. बरोबर. आता करायची याची याचा गुणाकार 8 गुणिला 7 आणि 8 गुणिला 6 म्हणजे 8 सकम 48. आपण इथं लिहू 8 सकम 48 आणि हे 8 7 56. याची करायची वजाबाकी. 56 मधून 48 गेले, किती राहतात? 8 राहतात. किती राहिले? 8. ठीक आहे, मग 2 भाग म्हणजे 8, तर 1 भाग म्हणजे किती? 1 भाग म्हणजे किती? तर मग काय करायचं, या 8 या 8ला या 2 भागायचं. तेव्हा याचं उत्तर येते 42 8 म्हणजे 1 भाग बरोबर 4. 1 भाग बरोबर 4 आलाय आपला. 1 भाग बरोबर 4 वर्ष. 1 भाग बरोबर 4 वर्ष. मग आता हे जे 4 वर्ष आहे हे आपल्याला कशामध्ये टाकायचे आहे, तर डावीकडे जे गुणोत्तर असेल
डावीकडे जे गुणोत्तर असेल त्या गुणोत्तरामध्ये टाकायचं आहे. मग इथं आपण 4 आहे, 4 गुणिला 4 म्हणजे हे इकडे हे 4 गुणिला कोणता आपला हा एक भाग म्हणजे 4 वर्ष आलेला आहे, त्याला गुणिला 4 करायचं. हा 4 चूक किती झालं 16. त्यानंतर यामध्ये सुनीलच्या वयामध्ये इथं 5 आहे, 5 गुणिला किती तो 4 भाग आलेला आहे हा, याचं होते 5 चूक 20. ठीक आहे, 4 चूक 16 5 चूक 20. मग आता हे झालं इथं वय झालं आपलं हे 16 वर्ष अनिल आणि हे झालं 20 वर्ष सुनील. मग आता पुढे याच्या पुढे आपल्याला किती वर्ष जायचं आहे 4 वर्ष पुढे जायचं आहे. 16 + 4 16 × 4 20. मग अनिलचे आजचे वय किती झाले 20 वर्ष. अनिलचे आजचे वय झाले 20 आणि सुनीलचे 20 मध्ये पुन्हा किती टाका लागेल आपल्याला प्लस हे 4 वर्ष, कारण 4 वर्ष आपण मागे आहोत, आपल्याला पुढे जायचं आहे. +4 20 × 4 24. सुनीलचं वय 24 वर्ष आणि अनिलचं वय किती झाले 20 वर्ष आजचे वय. तर विचारलं कोणाचं आहे अनिलचे आजचे वय काय, तर उत्तर आहे आपलं अनिलचं 20. ऑप्शन नंबर आहे 2.